प्रिया एका श्रीमंत आणि संपन्न कुटुंबात वाढलेली मुलगी होती. मोठं घर, गाड्या, नोकर-चाकर, सगळ्या सुखसोयी तिच्या आयुष्यात होत्या. पण त्या घरात तिच्या स्वप्नांसाठी जागा मात्र नव्हती. बाहेरून सर्व काही परिपूर्ण दिसत असलं तरी घराच्या भिंतीत एक न बोललेला भेदभाव शांतपणे श्वास घेत होता. तिचा भाऊ घराचा अभिमान होता. त्याच्या प्रत्येक छोट्याशा यशावर घरात जल्लोष व्हायचा. पाहुणे बोलावले जायचे, गोडधोड केलं जायचं आणि वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकायचा. प्रिया ही अभ्यासात खूप हुशार होती. स्पर्धांमध्ये बक्षिसं जिंकायची. पण तिच्यासाठी नेहमी एकच वाक्य तयार असायचं, छान आहे, पण मुलींसाठी एवढं पुरेसं आहे. हे वाक्य तिच्या मनात काट्यासारखं रुतत गेलं. प्रियाला डॉक्टर व्हायचं होतं. लोकांच्या वेदना कमी करण्याची तिची खरी इच्छा होती. पण 12वीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्यासमोर वेगळाच निर्णय ठेवण्यात आला. तिचं लग्न ठरवण्यात आलं होतं. तिला विचारलंही गेलं नाही. तिची स्वप्न, तिच्या इच्छा, तिच्या आकांक्षा सगळं जणू कोणीतरी शांतपणे मिटवून टाकत होतं. त्या रात्री प्रिया तिच्या खोलीत एकटीच बसली होती. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू होते. पण त्या अश्रूंमध्ये कमजोरी नव्हती, तर प्रश्न होते. मी खरंच इतकीच आहे का, फक्त कोणाच्या घरात जाण्यासाठी जन्माला आलेली? तरी प्रिया पळून जाणाऱ्यांपैकी नव्हती. तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला नाही. कारण तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं, स्वतःच्या घरात राहून. लग्नाच्या तयारीत सगळे गुंतले असताना प्रियाने गुपचूप वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला. दिवस रात्र अभ्यास केला. घरात कोणी विचारलं तर ती फक्त हसून उत्तरं द्यायची. तिच्या शांततेत तिचा संघर्ष सुरू होता. काही आठवड्यांनी निकाल लागला. प्रिया उत्तीर्ण झाली होती आणि तिलाच नव्हे तर पूर्ण शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. लग्नाच्या आदल्या दिवशी तिने वडिलांच्या टेबलावर ते ऑफर लेटर ठेवलं. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. तयारीचा गोंधळ होता. पण त्या कागदाने सगळं शांत केलं. वडिलांनी पत्र वाचलं. काही क्षण ते काहीच बोलले नाही. प्रियाने धीर एकटवून सांगितलं, मी तुमचा अपमान करणार नाही, पण माझं अस्तित्वही गमावणार नाही. मला फक्त एकच संधी द्या. जर मी अपयशी ठरले तर तुमचा निर्णय मला मान्य असेल. त्या क्षणी पहिल्यांदाच वडिलांनी तिच्याकडे मुलगी म्हणून नव्हे तर स्वप्न असलेली व्यक्ती म्हणून पाहिलं. त्यांच्या नजरेत कठोरपणा नव्हता. तिथे संभ्रम आणि दडपलेले प्रेम होतं. काही दिवसांसाठी लग्न थांबवलं गेलं. समाजात चर्चा झाली. नातेवाईकांनी टीका केली. फोनवरून टोमणे मारले गेले की मोकळीक दिल्याचा परिणाम आहे, असं अनेकांनी म्हटलं. प्रिया शहरात शिकायला गेली. संघर्ष तिथूनच खऱ्या अर्थाने सुरू झाला. मोठ्या शहरात कोणी तिला ओळखत नव्हतं. तिला स्वतःची ओळख स्वतःलाच तयार करायची होती. अभ्यासाचा ताण, नवीन वातावरण आणि घरापासून दूर राहण्याची वेदना सगळं एकत्र आलं होतं. कधीकधी रात्रीची ती खिडकीत उभी राहून स्वतःलाच विचारायची, हा निर्णय योग्य होता का? पण प्रत्येक सकाळी ती नव्या निर्धाराने उठायची. 95 वर्षाच्या परिश्रमानंतर प्रिया डॉक्टर झाली. तिने नोकरी स्वीकारली नाही. तिने स्वतःचं छोटंसं क्लिनिक सुरू केलं. तिच्या दवाखान्याच्या भिंतीवर एक साधा बोर्ड होता, डॉक्टर प्रिया देशमुख म्हणून. गावात जेव्हा तिच्या यशाची बातमी पोचली तेव्हा अनेकांच्या नजरा बदलल्या. पण सर्वात मोठा बदल तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसला. एक दिवस ते तिच्या क्लिनिकमध्ये आले. काही बोलले नाहीत, फक्त आजूबाजूला पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसत होता. दवाखान्याबाहेर उभ्या असलेल्या एका माणसाला त्यांनी हळूच सांगितलं, ही माझी मुलगी आहे. त्या 4 शब्दात वर्षानुवर्षाचा बदल दडलेला होता. प्रियाने त्या दिवशी जाणलं, तिचा संघर्ष कोणाविरुद्ध नव्हता, तो तिच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी होता. तिने स्वतःला हरवू दिलं नव्हतं. आणि कधीकधी जग जिंकण्यापेक्षा स्वतःला टिकवणं जास्त मोठं यश असतं.